My name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard topic 3.2, the Song of Songs. The Song of Songs म्हणजेच गाण्यांचे गाणे. स्लोली बघा, सावकाशपणे, हळुवारपणे, जंटली म्हणजे बघा हळुवारपणे, स्लोली, जंटली. द एक्झॉस्टेड मीन्स लाईक अ टायर्ड, दमलेला किंवा थकलेला जो बघा म्युझिशियन होता म्हणजे संगीतकार होता, लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. सावकाश हळुवारपणे त्या दमलेल्या संगीतकाराने आपला तानपुरा खाली गालिच्यावर ठेवला. द एक्सक्विजिट strains of राग दरबारी still vibrate within the hall. बघा, राग दरबारी म्हणजे बघा काय आहे, तर बघा हा राग आहे जो आपण चिटचॅट मध्ये बघितला, त्याबद्दल बघा तो स्टील व्हायब्रेट विदिन द हॉल. बघा तो राग दरबारीच्या अप्रतिम सुरावटींचा नाद अजूनही त्या दालनामध्ये घुमत होता. एम्परर अकबर look up, his eyes lit with admiration. अकबर बादशहाने वर पाहिले, त्याच्या डोळ्यात कौतुकाचे भाव तरळत होते. वंडरफुल म्हणजे अप्रतिम, ते बोलले अप्रतिम. ही सेड ते बोलले सुपर्ब म्हणजे बघा अप्रतिम, अत्युत्तम. आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. ते बोलले की मी रोजच आपले गाणे ऐकतो पण तरीही माझे समाधान होत नाही. तानसेन बो इन सायलेंट ग्रॅटिट्यूड्स. तानसेनने कृतज्ञतेने मान झुकवली. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. बघा जगातील सर्वात सुंदर आवाज आपला आहे असे मला वाटते, असे बघा अकबर म्हणाला. बट आय डोंट शहनशाह, सेड तानसेन विथ अ स्माइल. पण मला असे वाटत नाही, शहनशाह तानसेन हसून म्हणाला. देयर इज समवन हु सिंग्स फार बेटर दॅन आय डू. म्हणजे माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर गाणारे कुणीतरी आहे. रिअली, खरंच. क्राईड द डिसबिलिव्हिंग म्हणजे अविश्वासाने अकबर. अविश्वासाने अकबर म्हणाले, खरंच. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. मग त्याला माझ्या दरबारात गायला बोलावलेच पाहिजे. कॅन यू अरेंज इट, आपण ते घडवून आणू शकाल का? तानसेन शुक हिज हेड. तानसेनने नकारार्थी मान हलवली. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सर. ते बोलले माफ करा महाराज, पण ते येणार नाहीत. What? Not even if he hears that the emperor himself has summoned him. Summoned means like a call म्हणजे बोलावणे. काय बादशहाने स्वतः आमंत्रण दिले आहे किंवा बोलावले आहे हे समजल्यावरही ते येणार नाहीत? नो, नॉट इवन देन. नाही तरीही ते येणार नाहीत. दिस रिप्लाय वुड हॅव enraged means fill with eager means संतापला. बघा दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज एनी अदर एम्परर. असं जर कोणी ऐकलं असतं दुसऱ्या कुठल्याही राजाला हे उत्तर ऐकून राग आला असता. बट अकबर वॉज डिफरंट. परंतु बघा अकबर हे वेगळा होता. व्हेरी वेल उस्तादजी, सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर आईज. फार छान उस्तादजी, तानसेनच्या किंचित घाबरलेल्या डोळ्यात पाहून हसत तो म्हणाला. काय बोलला स्केअर आईज. इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम माय सेल्फ. जर ते येणार नसतील तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईन. विल यू टेक मी टू हिम, आपण मला त्यांच्याकडे घेऊन जाल का? येस शुअर, प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. होय महाराज, जर आपण हिंदुस्तानचे बादशाह म्हणून येणार नसाल तर. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. ते काय बोलले,
मी एक संगीताचा निस्सीम चाहता म्हणून मी येईन. देन पुढे बघा, संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. तानसेनच्या व्यक्तीबद्दल बोलत होता ती व्यक्ती होती संत हरिदास. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ह द ऑस्टर लाईफ ऑफ हर्मिट्स. ऑस्टर मीन्स लाईक अ सिंपल, साधा खडतर. बघा, तानसेनच्या व्यक्तीबद्दल बोलत होता ती व्यक्ती संत हरिदास होती. ते तानसेनचे संगीत शिक्षक होते आणि एकांतवासात साधेपणाने आपले जीवन व्यतीत करीत होते. When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily chorus. तानसेन व बादशाह त्यांच्या झोपडीपाशी पोहोचले तेव्हा ते आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते. Then when they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age of singing. त्यांना गाण्यासाठी विनंती करताच ते हसून पण ठामपणे म्हणाले, माझे गाण्याचे वय केव्हाच उलटून गेले आहे. इवन हिज फेवरेट प्युपिल मीन्स स्टुडंट्स म्हणजेच विद्यार्थी बाय कुड नॉट परस्यूड करणे म्हणजे परस्यूड करणे मीन्स ट्राय टू मीन्स कन्व्हिन्स करणे, मन वळवणे. परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. अगदी त्यांचा आवडता शिष्यही किंवा विद्यार्थीही त्यांचे मन वळवू शकला नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राउंड हिम. पण त्यांना कसे तयार करायचे हे तानसेनला बरोबर माहीत होते. ही ऑफर टू सिंग बिफोर हिज गुरु. त्याने गुरुसमोर स्वतः गाण्याचा प्रस्ताव ठेवला. अँड ही मेड अ डेलिबरेट मीन्स प्युअरली मेड मीन्स विचार करून किंवा ठरवून केलेली कृती. डेलिबरेटली जाणून बुजून मिस्टेक केली बा त्याने, जाणून बुजून गाण्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्या गाताना मुद्दामच काहीतरी चूक केली. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन क्राईड हिज टीचर अमेज. तो सूर बरोबर नाही. तानसेन त्याचे गुरु आश्चर्यचकित होऊन ओरडले. व्हॉट हॅज हॅपन टू यू. काय झालंय तुला. तानसेन did not seem to understand his teacher and he made the same mistake again. तानसेनला गुरुने जे म्हणणे समजले नाही आणि त्याने पुन्हा ती चूक केली. एक्झास्पिरेटेड मीन्स लाईक अ इरिटेटेड, अँग्री म्हणजे संतापणे किंवा भडकणे किंवा वैतागणे. एक्झास्पिरेटेड संत हरिदास took the tanpura from Tansen's hand and sang the right note. संत हरिदासाने वैतागून तानसेनच्या हातातून तानपुरा घेतला आणि त्यांनी योग्य सूर लावला. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. तिथून ते मग ते त्या पुढे आणि आणखी पुढे गातच राहिले. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डाऊन ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जस्मिन. त्यांचे सूर साऱ्या अरण्यात चहुकडे पसरले, एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणासारखे किंवा जाईच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे ते पूर्ण पसरले. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेअर हिप्नोटाइज. हिप्नोटाइज मीन्स हिप्नोटाइज करणे म्हणजे भारावून टाकणे. बघा, अकबर आणि तानसेन and the emperor भारावून गेले. तानसेन listen to him as if they were hypnotized and the emperor realized that the Tansen had spoken the truth. बघा, अकबर आणि तानसेन दोघेही मोहिनी घातल्यासारखे भारावून ऐकत राहिले आणि तानसेनच्या बोलण्यात तथ्य होते हे अकबराच्या लक्षात आले. म्हणजे हिप्नोटाइज म्हणजे मोहनी टाकणे बघा किंवा मोहनी. बघा, he had not known that music could be like this. संगीत असे असू शकते हे त्याला माहीतच नव्हते. He had certainly never heard anything like it before. त्याने असे काही यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. Then as they walked back, the emperor suddenly broke the silence to ask Tansen, why can't you sing like him, उस्तादजी. परत जाताना बादशाहने शांततेचा भंग करीत अचानक तानसेनला विचारले,
उस्तादजी, आपण त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाही? तानसेन स्माइल. शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ द एम्परर ऑफ हिंदुस्तान. तानसेन हसला आणि शहनशाह, बघा तो बोलला, काय बोलला तानसेन हसून? शहनशाह, मी आपल्या हुकमावरून गातो, हिंदुस्तानच्या बादशाच्या हुकमावर. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हु इज मास्टर ऑफ इवन किंग्स. पण गुरुजी, राजांचाही जो स्वामी आहे म्हणजे देव, त्याच्यासाठी गातात. मीन्स गॉड. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, फ्री अँड अनआस्क्ड फॉर. म्हणजेच बघा, ईश्वरासाठी त्यांचे गाणे त्यांच्या अंतरात्म्यातून येते, मुक्तपणे आणि स्वच्छंदीपणे. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. डिवाइन मीन्स ऑफ ऑर लाईक गॉड, ईश्वरी दैवी. बघा, मी माझे गाणे त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि दैवी अलौकिक असेल अशी अपेक्षा कशी करणार? आता बघूया आपण मार्जिन क्वेश्चन. मार्जिन क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे, हु इज द म्युझिशियन? आन्सर आहे बघा, तानसेन इज द म्युझिशियन. सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ डज एम्परर अकबर प्रेज तानसेन? आन्सर आहे बघा, एम्परर अकबर लुक अप अँड सेड इट वॉज इंडीड वंडरफुल अँड सुपर्ब, अँड ही फर्दर सेड दॅट ही हॅड द wonderful voice in the world, thus he praised Tansen. Now question number third. Question number third, who was the musician that Tansen was talking about? Answer है बघा, Tansen was talking about his guru Sant Haridas. Question number 4, how was Akbar different from other rulers of that time? Answer है बघा, Tansen told Akbar that his guru Sant Haridas would not come even if the emperor himself had summoned him. This reply would have enraged any other emperor, but instead of getting angry, Akbar told him that he would go to him himself if he would take him to him. It shows the humanity and humbleness of Akbar. Thus he was different than other rulers in his attitude. Question number 5. Question number 5. Why did Tansen make deliberate mistake? Answer है बघा, Tansen made deliberate mistake because when they reached him, his guru was not ready to sing. Tansen tried to sing and made mistakes so that they could hear his guru singing. Question number 6. What is the music that spread across the forest compared to? Answer है बघा, the music that spread across the forest is compared to the first glimmer of dawn or the fragrance of jasmine. Now 7th question, what reasons did Tansen give for his Guruji's outstanding music? Answer is, according to the Tansen, his Guruji's music and voice is outstanding because he sings for one who is master of even kings, that is God. So his music spring for the depth of his soul, free and unasked for.